नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत हापूस म्हणून कर्नाटकी आंब्याची विक्री होत असल्याची तक्रार करण्यात आली। याबाबत आता महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाने पुढाकार घेतलाय। एपीएमसी बाजारात कोकणी हापूसची स्वतंत्र ओळख दाखवून तो वेगळा ठेवण्याच्या सूचना व्यापाऱ्यांना द्याव्यात अशी मागणी आंबा उत्पादक संघाने केली आहे। आज कर्नाटकच्या आंब्याचं कोकण हापूसवर फार मोठं आक्रमण होत आहे। कर्नाटकचा आंबा मोठ्या प्रमाणात येतो, त्याच्यामुळे तो किलोने विकला जातो आणि कोकण हापूस हा पेटीने विकला जातो। त्यामुळे एपीएमसी मधील व्यापारी दलाल हा कर्नाटकचा आंबा स्वस्त असल्यामुळे तो विक्रीसाठी प्राधान्य देतात आणि त्यामुळे त्याचा परिणाम कोकण हापूसवर होतो। आणि म्हणून आम्ही राज्याच्या पणन विभागाकडे मागणी केलेली आहे की एपीएमसी मध्ये कर्नाटकचा आंबा असेल तर तो कर्नाटकचा आंबा म्हणून त्याचं लेबल दाखवावं की हा कर्नाटक आंबा आहे आणि हापूस कोकण आहे तो कोकण म्हणून विकला जावा, जेणेकरून ग्राहकांची फसवणूक होणार नाही। लातूरच्या जोगळा गावातील बालाजी माने या शेतकऱ्यानं भाव नसल्यामुळे टोमॅटोची बाग उखडून टाकण्याचा निर्णय घेतला। बाजारात टोमॅटोच्या दरात मोठी घसरण झाली आहे, तर टोमॅटोच्या कॅरेटला मिळणारा 100 रुपये दर आता 40 रुपयांवर पोहोचला। त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला, तर लागवडीसाठी झालेला खर्चही निघत नसल्यानं शेतकरी हवालदिल झालाय। टमाटे लावले, त्याच्यात खत, औषध, टमाट्याचं रोप, तार, सुतळी, पुन्हा मल्चिंग पेपर, मजूर एवढाचा खर्च 4-4.5 लाख रुपये झाला। आमचे टमाटे सुरू झाले की बाजारमध्ये भाव कमी झाले, 100 रुपये कॅरेट, 40 रुपये कॅरेट। त्याच्यामुळे आम्ही आर्थिक संकटात सापडलो। त्यामुळे सरकारनं बाहेरून कुठून माल यायचा बंद करावा, आयात करू नये, शेतकऱ्याला काहीतरी 2-5 पैसे मिळतील ह्याच्यावर कुठंतरी सबसिडी द्यावं, कुठंतरी काहीतरी द्यावं, ही सरकारनं विचार करावा। बीडमधील माजलगावात शेतकरी गोरख डोईजड यांनी 2 एकरात टोमॅटोची लागवड केली। यासाठी त्यांनी 2.5 ते 3 लाख रुपये खर्च केला। मात्र बाजारात टोमॅटोला दर मिळत नसल्यानं केलेला खर्च देखील निघेल की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। सध्या टोमॅटोची तोड सुरू असून बाजारात 5 रुपये किलो दर मिळतोय, त्यामुळे टोमॅटो बांधावर फेकून देण्याची वेळ या शेतकऱ्यावर आली आहे। टमाटे आता उन्हाळ्यात पाणी कमतरता असल्यामुळे लागवड केली, पण असं झालं की टमाट्याला भावच नाही। एकरी 1.5 लाख रुपये खर्च झालाय माझा। काय टमाट्याला उठाव एक नाही बाजारामध्ये। 100 रुपये 50 रुपये कॅरेट प्रमाणे कॅरेट चाललंय। मजुराला 300-400 रुपये हजेरी द्यावा लागली। काय उरायले काय त्याच्यात, असं म्हणणं आहे किंवा शासनाने त्याच्यात काहीतरी करायला पाहिजे, मंदीवर एक मंदी हटवायला पाहिजे।